बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंवर जोरदार तोफ डागली आहे। हैदराबाद गॅजेटवरून पंकजा मुंडेंनी केलेल्या टीकेला जरांगे यांनी जशास तसं उत्तर दिलं। तसंच कर्जमाफी आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे। पाहूयात। गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे। इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय। करतो का प्रचार? मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरती घणाघाती टीका केली। प्रकृती बरी नसतानाही जरांगे पाटील या मेळाव्याला आलेले होते। त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली होती, मात्र या अवस्थेतही त्यांनी भाषण केलं। नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या हजारो मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटलांनी अनेक विषयांना हात घातला। मी आहे तोवर समाजाला आरक्षण मिळालेलं पाहायचंय, असं भावनिक वक्तव्य जरांगेंनी केलं। हैदराबाद गॅजेटवरून पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचा जरांगे पाटलांनी समाचार घेतला। इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच। मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली आणि तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं? तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं। जरांगे पाटलांनी इतकी जळजळीत प्रतिक्रिया का दिली ते आता आपण बघूया। पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत पुढील भाष्य केलं होतं। भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली। देश गुलाम असताना आणलेल्या गॅझेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी उपस्थित केला होता। त्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मराठा नेत्यांनाही खडेबोल सुनावले। आमचे जे जे त्या पक्षात काम करतात, तिच्या संघ कामं करतात, त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? ए मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय। करतो का प्रचार? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे। मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरती हल्लाबोल केल्यामुळे त्यांनाही तितकंच तिखट उत्तर देण्यात आलं। जे पुरावे याकरता आवश्यक आहेत त्यांचा आश्रय घेण्यात आलेला आहे, त्यांचा आधार घेण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचा चुकीचा संदर्भ आपण कृपया इथं जोडू नका। माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलंय म्हणून आम्ही देवेंद्रजींच्या सोबत आहोत। जरांगे पाटील साहेब, थोडंसं आत्मपरीक्षण करा, आमचं ईडब्ल्यूएस का गेलं? या उत्तरामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाचे पडसाद उमटत राहणार असल्याचं स्पष्ट झालं। मात्र याच दसरा मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे आग्रही मागण्या केल्या। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांना हेक्टरी 70,000ची मदत द्या, शेती वाहून गेलेल्यांना 1,30,000 मदत द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्या, अशी मोठी मागणीही जरांगेंनी केली। शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्या, शेतीला नोकरीचा दर्जा द्या, पीक विम्याचे ट्रिगर काढा, संपूर्ण विमा द्या, अशी मागण्यांची यादीच जरांगेंनी सादर केली। मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत। आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही। दिवाळीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाचा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दणका देण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। त्यामुळे जरांगे पाटलांनी आता मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न हाती घेतल्याचं स्पष्ट होत आहे। मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटलांना साथ दिली होती। आता कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरती शेतकरी जरांगे पाटलांना साथ देतील का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
राज्यभरात शिवसेनेचा दसरा मेळावा हा चर्चेत असतो. तसंच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं. सावरगावमधील भगवान भक्तीगडावर झालेल्या या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी दोन्ही भावंडांनी जातीपातीचं राक्षस संपवण्याचं आवाहन करतानाच आमच्या ताटातलं कुणाला देऊ नये असंही ठणकावून सांगितलं. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आक्रमक. नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे काम करू, नका खोटे धंदे करू, नका गुंडवंड पाळू. आमच्या ताटातलं कोणाला देऊ नका. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढेच आम्ही विनंती. जाती धर्माचे राक्षस नष्ट करा. भगवान भक्ती गडावरील मुंडे बहीण भावांच्या भाषणाचा सगळा रोख ओबीसी आरक्षणावरती होता. त्याला पार्श्वभूमी होती जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाची. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात. शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसीतील आरक्षणावरील मागणीवर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा जाहीरपणे आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे, कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी, अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय, सरकार आताही करतंय. पंकजा मुंडे यांनी थेटपणे जरांगेंवरती भाष्य केलं नसलं तरी जातीय राजकारणावरती प्रहार केल्याचं पाहायला मिळालं. तर धनंजय मुंडे यांनीही जातीवाद संपवण्याचं आवाहन केलं. एक रक्तबीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते, उभे राहत होते. तसं आता चुकीच्या बुद्धीतून, चुकीच्या तोंडातून, चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात, आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे, आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल, आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं एकमेकाला न बघणं, एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त, त्यांची दोस्ती तुटली, हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखदीला वाट करून दिली. माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली, आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलंस म्हणून, आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय. याचवेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागे दिसनात, म्हणलं कामून.
पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही. धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आपबीती सांगितल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही भाषण करताना अप्रत्यक्षपणे बीडमधील गुंडगिरी आणि गुन्हेगारीवरती भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे काम करू, नका खोटे धंदे करू, नका गुंडवंड पाळू. काही गरज नाही हे करायची आहे. चांगल्या माणसाचं चांगलंच होते. भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात. दरम्यान पंकजा मुंडे यांनी कानपिचके दिल्या असल्या तरी त्यांच्याच मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुरेश जाधव आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत बीड. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे आणि त्यामुळे किरकोळ बाजारात मटार 200 ते 220 आणि गवार 180 ते 200 रुपये किलो दरानं विकली जाते. पालक जोडीचा भाव हा 60 रुपये तर मेथी 50 रुपये झाली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांदा खरेदी विक्रीच्या परंपरेप्रमाणे कृषी बाजार समितीमध्ये नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. नवीन लाल कांद्याला 5,555 रुपयांचा दर मिळाला. जगभरात अनेक देशात सुरू असलेलं युद्ध, ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेमध्ये सरकारी कामकाज ठप्प झाल्याचा फटका म्हणून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट झाली आहे. सध्या ते प्रति बॅरेल $64वर आलेलं आहे. हे दर 16 आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर गेले आणि त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याचा भाव तेजीत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आलाय. सकाळी खरेदीमध्ये फारसा उत्साह नव्हता, मात्र दुपारनंतर सराफा बाजारात खरेदीची रेलचेल दिसून आली. राज्यातील सर्वच विभागात जून आणि जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 1.5 ते दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या 80 ते 90% तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 153 आणि 218% पाऊस झाला आहे. वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 98.70% पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा 359 दिवसांसाठी पुरेसा असून मुंबईकरांना पाणी कपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण होणार नसल्याची चर्चा रंगली असली तरी नोव्हेंबरमध्ये प्रभाग आरक्षण काढण्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माजी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागलाय. महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यानं मालमत्ता कर चुकवणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात थेट कारवाई सुरू केलेली आहे. थकबाकी वसुलीसाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येत असून संबंधितांना शेवटचा इशारा देण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यांच्या कामासह अन्य कामासाठी 1 ऑक्टोबरपासून खोदण्यास परवानगी देण्यात येते, पण यावेळी पाऊस येऊन ऑक्टोबर उजाडल्यामुळे रस्ते खोदकामाची परवानगी लांबणार असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान परवानगी देण्यासाठी पाऊस जाण्याची प्रतीक्षा असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येतंय. ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं पुन्हा सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 या दरम्यान अवजड वाहनांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये बंदी केलेली आहे. ठाणेचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी हे आदेश जारी केले. LSGD आणि LGS हे प्रशासकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महापालिकेतील लिपिकीय आणि निरीक्षकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ बंद करण्यात आली असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिका प्रशासनानं हा बेकायदेशीर निर्णय रद्द करावा तसंच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी येत्या 8 ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय.
महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. यात मध्य प्रदेशनं आघाडी घेतली आहे, तर त्या पाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातही एनसीआरबीनं देशातील 19 महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून त्यात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपली एसटी हे नवं मोबाईल ॲप सुरू केलंय आणि त्यामुळे प्रवाशांना एसटी बस कुठे आहे हे कळणार आहे. राज्यातील 12,000हून अधिक बस आणि 1 लाखांहून अधिक मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित करण्यात आले. मावळ तालुक्यातील विजयादशमी महोत्सव समितीच्या वतीनं दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 35 फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. विजयादशमीच्या निमित्तानं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला साजेचा पोशाख परिधान करण्यात आलेला आहे. विठुरायाला सोन्याचं वस्त्र, घोंगडी आणि चांदीची काठी तसंच रुक्मिणी मातेला सोन्याच्या साडीचा पोशाख करण्यात आला. यावेळी विठू रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गोंदियाची महाराणीसह शहरातील अनेक दुर्गा देवींना रात्री उशिरापर्यंत निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात नाचत गाचत खपर खेळत देवीला निरोप देण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे देखावे देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. मालेगाव शहरात विजयादशमी महोत्सव समिती आणि रावण दहन समितीच्या वतीनं 100 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. दसऱ्याच्या निमित्तानं सांगलीच्या विटामध्ये पालखी शर्यतीचा सोहळा पार पडला. अत्यंत चुरशीच्या आणि थरारक शर्यतीमध्ये मूळ स्थानच्या पालखीनं प्रथम क्रमांक पटकावला. 150 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते. मुसाळ इथल्या टीव्ही सेंटर मैदानावर रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे हजर होते. यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मंडळाकडून निधी देण्यात आला. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघेही पाण्यात बुडाले.